नमस्कार. आज आपल्याकडे रॉयल एनफील्डची क्लासिक 500 ही बाईक आलेली आहे. डेझर्ट स्टॉर्म मॉडेल आहे हे ॲक्च्युली. तो 2010 मध्ये जेव्हा रॉयल एनफील्डने क्लासिक लॉन्च केली होती त्यामध्ये 350 आणि 500 ची दोन व्हेरियंट्स होती. So 500 used to be equipped with FI and the 350 was with the carburetor version. ही 500 सीसी आहे, याला FI सिस्टीम आहे आणि ही 2013चं मॉडेल आहे. तर या बाईकमध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर बरीच कामं करायची आहेत आपल्याला आणि हा व्हिडिओ थोडासा लेंथी होणार आहे, पण आम्ही विचार करतोय की हा व्हिडिओ पार्टमध्ये बनवायचा सो दॅट तुम्ही लोक हा व्हिडिओ बघताना बोर होणार नाही आणि एन्जॉय कराल. तो एका दिवसाचं काम तर नक्कीच नाही आहे. एक ॲटलिस्ट इट इज गोइंग टू टेक 7-8 days or 10 days या कामासाठी लागणार आहेत आम्हाला, सगळ्या कामांसाठी मिळून. तो हा व्हिडिओ आम्ही विचार करतो की पार्टमध्ये बनवू आणि प्रत्येक पार्टच्या सुरुवातीला म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं जेव्हा आम्ही त्या व्हिडिओचे पार्ट बनवू तेव्हा आम्ही त्याला हेडिंग पण देऊ सो दॅट यू गाईज विल कम टू नो बिफोर वॉचिंग किंवा बिफोर क्लिकिंग की बाबा हा व्हिडिओ मला बघायचा आहे का, त्यामध्ये काय असणार आहे. तर तुम्हालाही ते बघायला सोपं जाईल. तो कामांची साधारण तुम्हाला मी कल्पना देतो. सर्व्हिसिंग तर या बाईकचं करणारच आहोत आपण. सर्व्हिसिंगमध्ये आपलं थ्रॉटल बॉडी क्लिनिंग येणार आहे, त्यानंतर स्पार्क प्लग आपण रिप्लेस करणार आहोत, बॅटरी चार्जिंग होणार आहे, एअर फिल्टर कंडिशन बघू, एअर फिल्टर खराब झाला तोही बदलून टाकू आपण. दोन्ही ब्रेक्स आपण क्लीन करून त्याला बघू, गरज असेल तर ब्रेक शूही नवीन टाकू. मागच्या ब्रेकचं म्हणायला गेलं तर मागच्या ब्रेकचं मी काम त्या होल्डवर ठेवणार आहे, ते आता करणार नाही आहे. कारण या बाईकला आपण दोन्ही चाकं जी आहेत ती स्पोक व्हील आहेत ती काढून आपण अलॉय व्हील लावणार आहोत. तर आता ही जी अलॉय व्हील्स आहेत ही ऑर्डिनरी अलॉय व्हील्स नाही आहेत. दीज आर द अलॉय व्हील्स विच नॉर्मली कम्स इन BS6 क्लासिक. आता बघितलं असेल तुम्ही आत्ताच्या रिसेंट बुलेट ज्या आहेत त्याला जी अलॉय व्हील्स आहेत साधारण 10,000 रुपये किमतीची ती अलॉय व्हील्स आहेत डायमंड कटमध्ये. तर ती अलॉय व्हील आपण त्याला लावणार आहोत. त्याबरोबर ती मागे याला आम्ही ड्रम ब्रेक जो दिलेला आहे तो काढून तिथे आपण डिस्क ब्रेक लावणार आहोत. आम्ही कधीही काम केलेलं नाही आहे, परंतु आम्ही बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या रेफरन्सनी किंवा त्यांचे व्हिडिओज आम्ही रेफर केलेले आहेत. तर ते बघून त्यांची हेल्प घेऊन आम्ही हे मॉडिफिकेशन करणार आहोत. आय एम शुअर की ते व्यवस्थित होईलच. त्याबरोबर पुढचा जो ब्रेक आहे हा पण स्पंजी आहे, तो आपल्याला तेही बघायचं आहे की याचं वरचं ब्रेक रिझर्वायर जो असतो मागचा सिलेंडर तो खराब झाला आहे का, कॅलिपर खराब झाला आहे का, ऑइल नसल्यामुळे त्याच्यामध्ये ब्रेकला फीडबॅक येत नाही आहे. सो ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी आपण चेक करणार आहोत आता म्हणजे या पुढच्या काही दिवसांमध्ये आणि तेही तुम्हाला समजेल की काय आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा हेडलाईट जो आहे तो 55 वॉटचा हॅलोजन हेडलाईट येतो याला, तो बदलून आपण तिथे HID किट लावणार आहोत. त्याबरोबरीने अशी ही जी ग्लास आहे ती ग्लास सुद्धा आपण वी आर थिंकिंग ऑफ चेंजिंग इट टू क्लिअर. ती क्लिअर ग्लास आजकाल येते, ती क्लिअर ग्लास लावण्याचा विचार करत आहोत. केबल्स, ॲक्सिलेटर केबल, क्लच केबल आणि चोक केबल या तिन्ही केबल रिप्लेस होतील त्याच्यामध्ये. चेन स्प्रॉकेटलाही आपण पूर्ण ग्रिफिंग करणार आहोत, पण गरज पडली अलॉय व्हीलला जर नवीन स्प्रॉकेट आणि नवीन चेन किट टाकायला लागली तर आपल्याला चेन किटही याची रिप्लेस करायला लागणार आहे. टाकीला आतमध्ये भरपूर गंज असल्यामुळे टाकी आपण काढून इपॉक्सी कोटिंगसाठी देणार आहोत. आत्तापर्यंत आमचा जो एक वेंडर आहे ज्यांनी आमच्यासाठी इतके वर्षांपासून इपॉक्सी टँक्स करून दिलेलं आहे त्याच्याकडेच आपण ही टाकी देणार आहोत. कारण अल्टिमेटली आपल्याला रिस्क घ्यायची नाही इतर कोणाला हे काम देऊन. तो कारण ही गाडी नंतर जाणार आहे मुंबईला, की आपल्याला ही सगळी कामं पूर्णपणे व्यवस्थित करून मगच ती गाडी चालवून आपण एकदा कॉन्फिडन्स आला की आपण तिला डिलिव्हर करणार आहोत. सो बघत राहा आणि तुम्हाला काही कमेंट्स असतील, तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. आम्ही तुम्हाला डेफिनेटली त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देऊ. आज आपण या बाईकची जी कामं करणार आहोत ती तुम्हाला दिसतील इकडे. फर्स्ट ऑफ ऑल इंजिन ऑइल फिल्टर हे दोन्ही बदली होणार आहेत. त्याचबरोबरीने स्पार्क प्लग आपण रिप्लेस करणार आहोत. एअर फिल्टर जो आहे एअर फिल्टरही आपण चेक करणार आहोत, जर गरज पडली तर तोही आपण रिप्लेस करणार आहोत. थ्रॉटल बॉडीमध्ये इश्यू होता तो त्याच्यामुळे थ्रॉटल बॉडी पण आपण काढून पूर्ण ओव्हरऑलिंग करणार आहोत. साईडचे हे सॉफ्ट बॉक्स आहेत कारण आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे याला स्विंगाम आपल्याला चेंज करायचं आहे. सो साईडचं हे सॉफ्ट बॉक्स क्लासिक 500 दिलेलं, त्याचबरोबर या 2 सीट्स हे मडगार्ड मागचं पूर्ण जे आहे तेही आपण आज पूर्णपणे डिस्मेंटल करून ठेवणार आहोत. सो ॲक्च्युली आम्ही एक लिस्ट बनवलेली आहे
की आज म्हणजे डे 1ला काय कामं करायची आहेत ती. कारण टायर्स काही इथे अजून आलेले नाही आहेत. सो आपण स्विंगाम वगैरे डिस्मेंटल करणार किंवा टायर्स काढणार किंवा अलॉय व्हील फिट करणार, ही कामं आज करणार नाही आहोत आपण. सो याचं इंजिन ऑइल चेंज होणार आहे, ऑइल फिल्टर चेंज होणार आहे, एअर फिल्टर क्लीन किंवा चेंज ते ठरवू आपण एअर फिल्टर ओपन केल्यानंतर. बॅटरी चार्जिंगला आपण ऑलरेडी लावलेली आहे. फ्रंट ब्रेक जो आहे तो आपण ओव्हरऑल करणार, कारण फ्रंट ब्रेकला फीडबॅक फारच पुअर आहे. स्पार्क प्लग आपण रिप्लेस करू, कारण स्पार्क प्लगचा इश्यू वाटतोय, त्याच्यामुळे तेही रिप्लेस केलेलं बरं होईल. थ्रॉटल बॉडी ओव्हरऑलिंग होईल. थ्रॉटल बॉडीमधून पेट्रोल काही ठिकाणाहून लीक होत होतं, त्याच्या ओरिंग्ज आपल्याला मिळालेल्या आहेत. सो त्या ओरिंग्ज लावून आपण थ्रॉटल बॉडी ओव्हरऑलिंग करून आपण परत ती बाईकवरती इन्स्टॉल करणार आहोत. दोन्ही सीट्स आपण काढणार आहोत या गाडीच्या, कारण इव्हेंच्युअली आपल्याला याला एक स्प्लिट सीटच्या काढून साधी एक इलेक्ट्रॉनिक सीट वगैरे येते ती लावायची आहे. साईड बॉक्स जे मग म्हटलं तुम्हाला, साईड बॉक्सही आपण रिमूव्ह करणार आहोत. त्याचबरोबरीने हे मडगार्ड जे आहे हेही आपण घालून, हेही आपण डिस्मेंटल करून साईडला ठेवणार आहोत. सो दॅट आपल्याला जेव्हा चाकं येतील किंवा टायर्स येतील असे, तेव्हा टायर्स अलॉय व्हीलवरती इन्स्टॉल करून आपल्याला जेव्हा स्विंगाम हा जो आहे, हा स्विंगाम आपल्याला जेव्हा रिप्लेस करायचा आहे, तो स्विंगाम ऑलरेडी आपल्याला आलेला आहे, तर ते काम करणं आपल्याला जास्त इझी जाईल. सो बघत राहा. आणि आय थिंक दिस इज गोइंग टू बी इंटरेस्टिंग व्हिडिओ. मी स्टार्टिंगलाच म्हटलं आहे तुम्हाला, कारण हे काम असं आहे की आम्ही कधी केलेलं नाही आहे असे मॉडिफिकेशन बुलेटमध्ये. नॉर्मल सर्व्हिसिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आलो. सो कीप वॉचिंग, आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. सो सॉफ्ट बॉक्स आपण दोन्ही साईडचे सॉफ्ट बॉक्स काढतोय. सॉफ्ट बॉक्स काढण्यापूर्वी सॉफ्ट बॉक्समध्ये, कारण ही क्लासिक 500 ही FI बाईक आहे, त्याचं ECU वगैरे किंवा त्याचे कनेक्टर्स वगैरे किंवा कपलर किंवा बाकीचे काही इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट जे असतात ते सॉफ्ट बॉक्समध्ये प्लेस केलेले असतात. त्याचबरोबर इथे फ्यूजचा बॉक्स जो असतो, फ्यूजचा बॉक्सही आतमध्ये इन्स्टॉल असतो. आपण ते आता डिस्मेंटल करतोय. हे बॅटरीचं वॉरंटी कार्ड आहे, तेही आपण साईडला ठेवणार आहोत. याला 10 नंबरचे बोल्ट येतात. हा सॉफ्ट बॉक्स जेव्हा आपण काढू त्यावेळेला याच्या ज्या वायर्स जे आहेत ते कनेक्टर्स ऑलरेडी आपण कपलर्स डिस्कनेक्ट केलेले आहेत. ECU आहे, आणि तो आपल्याला हे वायरिंग हार्नेस जे आहे ते पूर्णपणे याच्यातून आत टाकून देऊन त्या साईडला शिफ्ट करून आपण हा बॉक्स काढू शकतो. करेक्ट. सो आता हे इंजिन ऑइल आपण साईड बाय साईड आपण डिस्मेंटल इंजिन ऑइल पण आपण आता ड्रेन करत आहोत. सो इंजिन ऑइल ड्रेन करण्यासाठी हा एक 12 नंबरचा बोल्ट आहे. इथे एक ऑइल फिल्टर येतो, त्याला 8 नंबरचे कॅपला त्याचे 8 नंबरचे बोल्ट असतात, आणि हा एक 17चा एक बोल्ट आहे. हे तिन्ही बोल्ट काढून आपण त्यातनं इंजिन ऑइल आपण ड्रेन करणार आहोत. त्याचबरोबरीने त्या उजवी साईडनी म्हणजे राईट हँड साईडनी ऑइल फिल्टरचा सेक्शन आहे, तो ऑइल फिल्टरही आपण काढणार आहोत. सो आपण बघू शकता, आपण साईडचा लेफ्ट साईडचा जो बॉक्स असतो तो आपण ऑलरेडी काढलेला आहे. त्याचबरोबरीने राईटचा बॉक्स जिथे एअर फिल्टर बॉक्स आहे आणि एअर फिल्टर आहे तोही आपण काढणार आहोत.
आता राईट साईडचा जो बॉक्स आहे ते एअर फिल्टर बॉक्स आहे, एअर फिल्टर एलिमेंट असतो, तर तो बॉक्स आपण आता डिस्मेंटल करणार आहोत. तर डिस्मेंटल करायचं कारण एवढंच आहे की आपल्याला आता स्विंगाम वगैरे बदली करायचं आहे, त्याचबरोबर ती मास्टर मडगाडे करायचं. इट बिकम्स इझी आपल्याला ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी. एफेक्ट झालाय एअर फिल्टर आपण रिप्लेस करणार आहोत. आम्ही आता जंगली पद्धतीने त्याचा एअर फिल्टर बॉक्स काढणार आहोत. ही पद्धत फक्त आमच्याकडे आम्ही अवलंबतो, जंगली पद्धत असं नाव आहे त्या पद्धतीचं. अशा प्रकारे आपण हा राईट साईडचा बॉक्स काढलेला आहे. तो हा पाईपही आपल्याला आता रिप्लेस करावा लागणार आहे, कारण त्या पाईपला क्रॅक्स आहेत ऑलरेडी. त्याला पण एक छोटा कनेक्टर आहे ना, हा. त्याला पण पाईप आणणार आहे बरोबर आहे. सो ही बाईकची राईट साईड आहे. आपण बघू शकता आता आपण राईटचा एक बॉक्स, दोन्ही बॉक्स काढलेले आहेत. सो यू कॅन क्लिअरली सी थ्रॉटल बॉडी, दी मडगार्ड, इव्हन हा जो पाईप आहे क्रँकस ब्रिझर पाईप म्हणतात, हा पाईपही याला क्रॅक आहे, तर तोही बदलणार आहोत. त्याचबरोबर हा जो कन्व्हर्टर आहे, कन्व्हर्टरमधून जो पाईप एअर फिल्टर बॉक्समध्ये येतो, तोही पाईप एक आहे तुकडे पडलेले आहेत, तोही पाईप आपण आता रिप्लेस करणार आहोत.